वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आणि आता आम्ही पुष्करच्या दिशेने निघालेलो आहे. मे बी 100 किलोमीटर पुष्कर बाकी असेल. काल संध्याकाळी आम्ही 5 वाजता निघालो होतो. आता ऑलमोस्ट 10 वाजण्यात आलेले, म्हणजे कितीतरी वेळाचा प्रवास झालेला आहे. तर आम्हाला प्रवासात निघून 15 तासापेक्षा जास्त टाईम होऊन गेला होता. आणि अर्ली मॉर्निंग सकाळी फ्रेश झाल्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो. नाश्त्यामध्ये उतरताना आम्ही घेतलं होतं उपमा, त्यानंतर पराठे, दही, लोणचं, अशा सगळ्या गोष्टी होत्या. आणि इथं मी म्हटलं मग फ्रेश वगैरे झालो. आम्ही जिथं नाश्त्यासाठी थांबलो होतो याच हॉटेलमध्ये मग आम्ही फ्रेश होण्यासाठी पण थांबून घेतलं होतं. त्यानंतर मग सनस्क्रीन वगैरे लावून घेतलं. आपण चहा नाश्त्यासाठी इथं पुष्करच्या 50 किलोमीटर अगोदरच थांबलो होतो, जिथं आम्ही हॉटेलमध्ये फ्रेश वगैरे झालेलो आहे. सगळ्यांनी आंघोळ वगैरे करून घेतलेलं आहे. आणि आता अर्धा एक तासाचं अंतर उरलेलं आहे. त्यानंतर आपण पुष्कर एक्सप्लोअर करणार आहे. तिथं वर्ल्ड फेमस ब्रह्मा मंदिर आहे, जे की पूर्ण दुनियेमध्ये एकच ठिकाणी आहे, ते म्हणजे पुष्करला. आणि पुष्करच्या जो तलाव आहे त्याला पुष्कर सरोवर म्हणतात. तर तिथंही आंघोळ केल्याने आपले सगळे पापांचं नष्ट होतं असं पुराणामध्ये सांगितलं गेलेलं आहे. सो आम्ही तिथे सुद्धा भेट देऊ आणि मंदिरात सुद्धा भेट देणार. राजस्थान एक्सप्लोअरमध्ये पुष्कर आमचं पहिलंच गाव होतं. आणि आम्ही ऐन उन्हाळ्यात आल्यामुळे असं वाटत होतं की खूप गरमी असेल, पण इथं आल्यानंतर इतकी गरमी काही वाटत नव्हती. जसं आपल्याकडे गावाकडे उन्हाळ्यात जसं वातावरण असतं त्याप्रमाणेच नॉर्मल वाटत होतं. त्यानंतर मग आम्ही सगळेजण जेवण वगैरे करून लगेचच पुष्करच्या मंदिराकडे जाण्यासाठी निघालो, कारण की पुढचा प्रवास पण आम्हाला करायचा होता. पुष्करमध्ये आलेलो आहे आणि पुष्कर गाव अतिशय छान आहे, छोटा आहे. भर दुपारी आलोय आम्ही. आता दर्शन घेण्यासाठी चाललोय. या ना, तुमच्याकडे थांबलेलो आहे. तुम्ही दिसताय मागे. इथल्या घरांची बांधकामाची पद्धत पण वेगळी होती. सगळ्या ठिकाणी असे महलसारखे मंदिरं असो किंवा घरं असो असे छोटे छोट्या प्रमाणात तयार केलेले होते. त्यामुळे बघायला ते अतिशय छान वाटत होतं. ऊन तर एवढं काही वाटत नाही, आपल्या धुळ्यासारखंच ऊन वाटतंय मला इथं ना. छान मार्केट एक्सप्लोअर करणं चाललं होतं. आणि इथं तुम्हाला हँडीक्राफ्टच्या खूप साऱ्या वस्तू बघायला मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला कपड्यांसाठी वेगवेगळी व्हरायटी अवेलेबल होईल. राजस्थानमधल्या मार्केटांमध्ये तुम्हाला बघण्यासाठी हँडीक्राफ्टच्या वस्तू असतील, त्यानंतर लाखणी केलेल्या बांगड्या असतील, त्याचबरोबर कॉटनचे वेगवेगळे कपडे असतील, अशा गोष्टी पाहायला मिळतात. ये हमारा ग्रुप भी आ गया यहाँ पे. हा जो परिसर बघताय तुम्ही, हा ब्रह्म मंदिराच्या जवळचाच परिसर आहे. आणि इथंच आजूबाजूला मार्केट भरतं. सगळे येणारे पर्यटक याच मार्केटमधून वस्तू वगैरे खरेदी करतात. तर इथं अशी आख्यायिका सांगितली जाते, जेव्हा ब्रह्मदेवानी यज्ञ करायचं होतं तर त्यांना ते यज्ञ जोडीने करायचं होतं. आणि त्यांची पत्नी सावित्री तिथं अवेलेबल नसताना त्यांनी एका दुसऱ्या स्त्रीशी विवाह केला. आणि त्याच रागामध्ये सावित्री मातेने त्यांना शाप दिला की तुमची पूजा पूर्ण जगात कुठेच होणार नाही, तुमचं फक्त पूजा पुष्करमध्येच केली जाईल. तेव्हापासून पुष्कर हे मंदिर एकमात्र मंदिर आहे की जिथे ब्रह्मांची पूजा केली जाते. बाकी इतर कुठेही ठिकाणी ब्रह्मांची पूजा केली जाते. बरेच त्यांचं नाव घेतलं जातं की ब्रह्मा विष्णू महेश, पण पूजा मात्र ही पुष्करमध्येच केली जाते. आणि याच पुष्कर ठिकाणी पुष्कर लेक सुद्धा आहे. तिथं सुद्धा बघ अनेक जण आंघोळी वगैरे करण्यासाठी येत असतात. पुष्कर तलावाच्या आजूबाजूला जवळजवळ 52 घाट सांगितले जातात. इथून भारतातूनच नाही तर जगभरातून लोक येत असतात. आणि पुष्करचं महत्त्व खूप अति आहे, त्यामुळे इथे अनेक मंदिरांची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे. पुष्करमध्ये खाण्यापिण्यासाठी भरपूर वस्तू आहेत. तर आम्ही लस्सी घेतली होती, इथली फेमस आहे. इथलं गुलकंदसुद्धा खूप फेमस आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. मध्ये असं कॅमेरा अलाउड नसेल. हेच आहे ते ब्रह्मदेवांचं मंदिर.
आणि मंदिर शहर अतिशय छोटं आहे, पण इथली जी महत्त्वता आहे तर ती खूप जास्त आहे. बरेच लोक इथं दुरून दुरून येत असतात आणि खूप छान आणि थंड वाटत होतं मंदिरात सुद्धा. हा व्हिडिओ इथे संपत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.